The another kind of biomolecule is lipids. ओके, आता आपण आतापर्यंत कुठे आलो होतो? आपला पार्ट सुरू आहे बायोमॉलिक्युल्स. या बायोमॉलिक्युल्समध्ये त्या सेलचं केमिकल कंपोजिशन आपण स्टडी करतो आहे. वी आर डीलिंग विथ द केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल. केमिकल कंपोजिशनमध्ये आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे किंवा स्टडी करायचं आहे? कार्बोहायड्रेट्स कसे असतात, लिपिड्स कसे असतात, प्रोटीन्स कसे असतात, न्यूक्लिक ॲसिड्स कसे असतात, एन्झाईम्स कसे असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. पहिला पार्ट आपण कोणता स्टडी केला? द फर्स्ट पार्ट विच वी हॅव डेल्ट विथ, दॅट इज कॉल्ड एज कार्बोहायड्रेट. मग काय माहीत झालं होतं? कार्बोहायड्रेट्स दे आर द हायड्रेट्स ऑफ कार्बन. They show the presence of carbon, hydrogen, oxygen, but the ratio of that particular hydrogen and oxygen in that particular carbohydrate, it is always a 2:1 or it is 2:1. Classification कसं केलं होतं? Classification of that particular carbohydrate, it is on the basis of how many number of monomer units are present in that particular carbohydrates. So on the basis of that particular carbohydrates, they are classified into three types. That is the monosaccharide, disaccharide and polysaccharide. आज आपल्याला काय करायचं आहे? The second component of that particular cell chemistry is that is called as a lipid. म्हणजे बायोमॉलिक्यूल मध्ये आपण सेकंड एका ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जातोय. दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड इट इज कॉल्ड एज अ लिपिड. मग लिपिड म्हणजे काय? ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर लिपिड्स दे आर द नॅचरल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. They are produced by plants, animals or every living organisms. They again consist of or they contain carbon, hydrogen, oxygen. But the ratio of this particular hydrogen and oxygen in this particular lipids is more than 2:1, which is present in कार्बोहायड्रेट्स. की कार्बोहायड्रेट्समध्ये हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो कसा होता? 2:1 होता. या लिपिड्समध्ये कसं आहे की लिपिड्समध्ये पण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे, पण या पर्टिक्युलर लिपिड्समध्ये त्या हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो हा मोर दॅन 2:1 आहे. सो सच पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर मेनली अपियर लाईक ग्रीसी और ऑइली, ग्रीस सारखे किंवा ऑइल सारखे दिसणारे जे जर सबस्टन्सेस असेल तर सच पर्टिक्युलर सबस्टन्सेस विच आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सेल विच प्रोव्हाइड्स एनर्जी, सच पर्टिक्युलर सबस्टन्सेस दे आर कॉल्ड एज लिपिड्स. मग आता या पर्टिक्युलर लिपिड्समध्ये क्लासिफिकेशनला आपण जर गेलो तर दिस पर्टिक्युलर लिपिड्स दे आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर लिपिड्स दे आर द हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स. बेसिक युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर लिपिड इट इज कॉल्ड एज अ फॅटी ॲसिड. दॅट इज कॉल्ड एज अ फॅटी ॲसिड. जसं कार्बोहायड्रेट्समध्ये काय म्हटलं होतं की बेसिक युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट इट इज कॉल्ड एज मोनोसॅकॅराइड. दॅट इज कॉल्ड एज मोनोसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइडला मोनोवर म्हटलं होतं, कार्बोहायड्रेटला आपल्याला पॉलिमर म्हणावं लागेल. तसं या पर्टिक्युलर लिपिड्समध्ये फॅटी ॲसिडला जर आपण मोनोमर म्हटलं तर लिपिड्सला आपल्याला पॉलिमर म्हणावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय? द बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिपिड्स इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ फॅटी ॲसिड. सो अपॉन हायड्रोलिसिस द लिपिड्स दे आर ब्रोकन डाऊन इन टू फॅटी ॲसिड्स. की या कार्बोहायड्रेटमध्ये जसा बेसिक युनिट काय होता? मोनोमर होता. कोणता मोनोमर होता? की तिथे प्रेझेंट होता एक मोनोसॅकॅराइड, ग्लुकोज सारखं. फॉर एक्झाम्पल की ग्लुकोजचे खूप सारे युनिट जर एकत्र येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? पॉलिमर, किंवा त्याला काय म्हणतो? पॉलिसॅकॅराइड. तसं इथे फॅटी ॲसिडचे मॉलिक्युल्स एकत्र कंबाईन होत असेल तर दॅट इज नाव कॉल्ड ॲज अ लिपिड. सो सिंगल युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर लिपिड इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज फॅटी ॲसिड. सो फॅटी ॲसिड नथिंग बट इट इज कॉल्ड एज बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिपिड्स. कॉल्ड एज बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिपिड्स. मग फॅटी ॲसिड्स चे टाइप्स होतात का? हो, देअर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ दिस पर्टिक्युलर फॅटी ॲसिड्स. दे आर द सॅच्युरेटेड अँड द अनसॅच्युरेटेड. डिफरन्स काही नाही आहे. या डिफरन्समध्ये कसं आहे की या पर्टिक्युलर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडला आपण जर ऑब्झर्व केलं तर इथे कार्बन 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 दिसतं. ठीक आहे. पण या पर्टिक्युलर कार्बन कार्बनमध्ये कुठेच जर डबल हायड्रोजन बॉन्ड नसेल, डबल बॉन्ड नसेल, then that particular acid, fatty acid, it is called as a saturated. आता हाच पर्टिक्युलर ऍसिड मी इथे पण ड्रॉ केला, पण इथे पहा दोन कार्बनच्या मध्ये इथे डबल बॉन्ड आहे, पण बाकीच्या सगळ्या कार्बनच्या मध्ये इथे सिंगल बॉन्ड आहे. जर एक किंवा एकापेक्षा जास्त जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल त्या फॅटी ऍसिडमध्ये तर दॅट पर्टिक्युलर फॅटी ऍसिड इट इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. पण असा हा डबल बॉन्ड जर या पर्टिक्युलर फॅटी ॲसिडमध्ये जर नसेल तर देन दिस पर्टिक्युलर ॲसिड इट इज कॉल्ड एज सॅच्युरेटेड. सो ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ
or absence of double bond in that particular fatty acid, that particular fatty acids, they are of two different types. The one it is called as saturated, the another it is called as unsaturated. In saturated fatty acid, there is no presence of double bond between two carbons, but in case of unsaturated fatty acids, there is presence of one or more than one double bonds between two carbon. That particular acid it is called as unsaturated fatty acid. So observe kara. Lipids, these are naturally occurring organic compounds, naturally मिळतात. The nature of lipids is greasy or oily with long hydrocarbon chain. हे हायड्रोकार्बन चेन आहे, containing carbon, hydrogen, oxygen. ऑब्झर्व करा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पेक्षा या पर्टिक्युलर फॅटी ऍसिड मध्ये, लिपिड मध्ये काही नाही आहे. द रेशो ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन लिपिड इज ग्रेटर दॅन 2:1. की या पर्टिक्युलर हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो या पर्टिक्युलर लिपिड्समध्ये नेहमी 2:1 पेक्षा जास्त असतो, की जो 2:1 दॅट इज फाउंड इन कार्बोहायड्रेट्स. Upon hydrolysis, lipids are broken down into fatty acids and lipids are soluble in organic solvents. की lipids जर असेल आणि ते जर आपण हायड्रोलाइज केले तर upon hydrolysis this particular lipids they are broken down into fatty acids. आणि लिपिड्सची दुसरी काय प्रॉपर्टी आहे की these particular lipids they are insoluble in the water but they are soluble in the organic solvent. ether आहे, डायइथिल इथर आहे, असे जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये लिपिड सोल्युबल आहे. Fatty acids are organic acids which are composed of hydrogen chain ending in carboxyl group. की फॅटी ऍसिड जर असेल, एक युनिट त्या पर्टिक्युलर लिपिडचा असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फॅटी ऍसिड. पण फॅटी ऍसिडला तुम्ही फॅटी ऍसिड केव्हा म्हणाल, ऍसिड केव्हा म्हणाल. सो दिस पर्टिक्युलर ऍसिड व्हेन इट एंड्स विथ COOH group and COOH group it is called as carboxylic group or it is called as acidic group or it is called as carboxyl group. Okay. The fatty acids are of two types, that is the saturated fatty acid and the unsaturated fatty acid. The first it is called as saturated fatty acid. These are with no double bonds between the carbon atoms of the hydrocarbon chain. या पर्टिक्युलर चेन मध्ये हायड्रोकार्बन चेन आहे, इथे कुठेही डबल बॉन्ड तुम्हाला दोन कार्बन मध्ये दिसणार नाही. such particular acid it is called as saturated fatty acids. The examples which are found in plants and animals, they are palmitic acid, stearic acid. They are the examples of saturated fatty acids. The another it is called as unsaturated fatty acids. These are with one or more double bonds between the carbon atoms of hydrocarbon chain. ही पण एक हायड्रोकार्बनची चेन आहे, पण या पर्टिक्युलर चेन मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त जर डबल बॉन्ड दिसत असेल तर then this particular acid it is called as unsaturated fatty acids. The examples of this particular unsaturated fatty acids which are present in plants, animals, they are the oleic acid, linoleic acid, oleic acid and linoleic acid. So these are the two types of this particular fatty acids which are present in lipids. The two types of this particular fatty acids are saturated and unsaturated. No double bond and yes double bond. डबल बॉन्ड नाही आहे तर त्याला काय म्हणतो आपण, सॅच्युरेटेड. पण डबल बॉन्ड जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड. आता आपण पुढे जाऊ की दिस पर्टिक्युलर लिपिड्स दे आर ऑफ 3 different types. द सिंपल लिपिड, compound lipid and derived lipids. So lipids are classified into 3 types. They are simple lipids, compound lipids and derived lipids. Okay, simple lipids, compound lipids and derived lipids. The first it is called as simple lipid. पहले पासून पहा, classification of lipids. Lipids are classified into main 3 types. They are the simple, compound and derived lipids. The first it is called as simple lipids. These are the esters of fatty acids with alcohol. हे काय आहे की fatty esters आहे fatty acids plus काय present आहे, alcohol. The examples of this particular simple lipids are the fats and the waxes. The first it is called as the fats. फॅट्स कोणाला म्हणायचं, वॅक्सेस कोणाला म्हणायचं. ऑर्डिनरी रूम टेम्परेचरला जर ते लिक्विड प्रेझेंट असेल, लिक्विड फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल तर दे आर कॉल्ड एज फॅट्स. आणि ऑर्डिनरी रूम टेम्परेचरला फॉर एक्झाम्पल ते सॉलिडिफाईड असेल तर इनडायरेक्टली दे आर कॉल्ड एज वॅक्सेस. फॅट्स आणि वॅक्सेस मध्ये दुसरा काय डिफरन्स आहे की फॅट्स दे आर मेड अप ऑफ fatty acids plus glycerol. Waxes they are also made up of fatty acids plus alcohol, but in waxes there is presence of long chain of fatty acids and long chain of alcohol. But in case of this particular fats, there is presence of chain of fatty acids plus one molecule of glycerol. Okay, baga. Fats are esters of fatty acids with glycerol. The triglycerides are 3 molecules of fatty acids, 1, 2, 3. 3 molecules of fatty acids with 1 molecule of glycerol. या पर्टिक्युलर ट्रायग्लिसराइडच्या फॉर्म मध्ये इथे ऑब्झर्व केलेलं असेल तर 1 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूल कशाचे आहे, फॅटी ऍसिड्सचे आहे आणि 1 मॉलिक्यूल कशाचा आहे तर ग्लिसरॉल आहे. सो दिस इज कॉल्ड एज
triglyceride. Generally unsaturated fats are liquid at room temperature and are called as oils. की जे unsaturated fatty acids आहेत रूम टेम्परेचरला कसे असतात, लिक्विड असतात, and they are commonly called as oils. The unsaturated fatty acids are hydrogenated to produce the fats. की unsaturated fatty acid असेल आणि त्यांना जर हायड्रोजिनेट आपण केलं, so upon hydrogenation this particular unsaturated fatty acids they are converted into the fats. The example it is called as वनस्पती घी. आता याचं इम्पॉर्टन्स बघा या फॅट्सचं. द फर्स्ट इट इज दे आर न्यूट्रिशनल सोर्स विथ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. पहिला इम्पॉर्टन्स काय म्हणतात की न्यूट्रिशनल व्हॅल्यू यांची जास्त आहे, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. दे प्रोव्हाइड मोर एनर्जी दॅन दॅट ऑफ द कार्बोहायड्रेट्स. दे ऍक्ट ॲज रिझर्व्ह फूड. की हे माझ्या बॉडीमध्ये जर स्टोअर असेल तर इनडायरेक्टली ते स्टोअर फूड, रिझर्व्ह फूड म्हणून ते ऍक्ट होतील. इन प्लांट्स दे आर स्टोअर्ड इन सीड. प्लांट्समध्ये हे पर्टिक्युलर फॅट्स असेल तर कुठे स्टोअर होतात, सीड्समध्ये. फॅट्स डिपॉझिटेड इन सबक्युटेनियस रिजन ऍक्ट ॲज इन्सुलेटर अँड मिनिमाइज लॉस ऑफ हीट. की माझ्या स्किनच्या खाली, त्याला सबक्युटेनियस म्हणतो आपण, असे जर फॅट्स तिथे डिपॉझिट असेल तर दे ऍक्ट ॲज इन्सुलेटर ॲज वेल ॲज दे मिनिमाइज द लॉस ऑफ, म्हणजे इनडायरेक्टली बॉडीमधली हीट आहे ती लॉस होऊ देत नाही. फॅट्स डिपॉझिटेड अराउंड इंटरनल ऑर्गन्स ऍक्ट ॲज कुशन. की फॅट्स माझ्या बॉडीच्या आतमध्ये ऑर्गन्स आहेत त्याच्यावर जर कव्हर प्रेझेंट असेल या फॅट्सचं तर दे ऍक्ट ॲज कुशन. इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर फॅट्स they protect internal organs from mechanical shock. So this is the first part, that is called as the fats of simple lipid. The another second part of simple lipid, it is called as the waxes. These are simple lipid. These are the esters of long chain fatty acids with long chain alcohol. लॉंग चेन ऑफ फॅटी ऍसिड्स प्लस लॉंग चेन ऑफ अल्कोहोल. इथे काय म्हटलं होतं, चेन ऑफ फॅटी ऍसिड्स प्लस वन मॉलिक्युल ऑफ ग्लिसरॉल. कुठे, फॅट्समध्ये. इन फॅट्स देर इज चेन ऑफ फॅटी ऍसिड्स प्लस वन मॉलिक्युल ऑफ ग्लिसरॉल. चेन ऑफ फॅटी ऍसिड्स प्लस वन मॉलिक्युल ऑफ ग्लिसरॉल, दॅट इज कॉल्ड एज फॅट्स. अँड इकडे वॅक्सेसमध्ये काय म्हणतो, चेन ऑफ फॅटी ऍसिड्स प्लस चेन ऑफ अल्कोहोल. इम्पॉर्टन्स बघा वॅक्सेसचं. दे आर मोस्टली फाउंड इन ब्लड, सेक्स ऑर्गन्स अँड सिबॅसियस ग्लँड्स ऑफ स्किन. की हे पर्टिक्युलर वॅक्सेस मेनली बॉडीमध्ये कुठे प्रेझेंट असतात, तर ब्लडमध्ये असतात. सेक्स ऑर्गन्स टेस्टिस ओरीमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्याशिवाय सिबॅसियस ग्लँड, स्किनमध्ये ग्लँड प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड एज सिबॅसियस ग्लँड, दॅट ऑल्सो कंटेन दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स ऑर थिंग दॅट इज कॉल्ड एज वॅक्स. दे आर नॉट रेडिली हायड्रोलाइज लाईक फॅट्स. की फॅट्स जर असेल तर इनडायरेक्टली हे हायड्रोलाइज होतात, म्हणजे इझिली ब्रेक होतात. बट दिस पर्टिक्युलर वॅक्सेस दे कॅनॉट इझिली ब्रेक इन टू सबस्टन्सेस. दे आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. की हे फॅट्स जर असेल तर रूम टेम्परेचरला लिक्विड होते, पण हे फॅट्स जर असेल तर, वॅक्सेस जर असेल तर दे आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. दे फॉर्म वॉटर इनसोल्युबल कोटिंग ऑन हेअर, स्किन इन ॲनिमल्स. की ॲनिमल्समध्ये हेअर्स आहे, स्किन्स आहे, यांच्यावर हे पर्टिक्युलर वॅक्सेस इनसोल्युबल, वॉटर इनसोल्युबल कोटिंग एक तयार करतात. दे फॉर्म आउटर कोटिंग ऑन स्टेम, लीव्स, फ्रूट्स एक्सेट्रा इन प्लांट्स. सो इन प्लांट्स ऑन स्टेम, leaves, on fruits, this particular waxes they form the coating, indirectly the plant part or animal part. For example, in case of animals, the hair, skin, they are protected. In case of plants, the stem, leaves, fruits, they are protected from water. The another type of lipid, it is the compound lipid. The first type it was simple lipid. The another it is called as compound lipids. Check kara. These are the esters of fatty acids containing other groups like phosphate or sugar. की या पर्टिक्युलर कंपाऊंड लिपिडला कंपाऊंड लिपिड आपण केव्हा म्हणणार, की जेव्हा यांच्यामध्ये फॅटी ॲसिड्स तर आहे, ग्लिसरॉल तर आहे, पण फॅटी ॲसिड ग्लिसरॉलला सोडून मग दुसरे ग्रुप्स प्रेझेंट आहे. आयदर द ग्रुप इज फॉस्फेट और द ग्रुप इज शुगर. परत पहा, these are the esters of fatty acids containing other groups like phosphate or sugar or other. They contain a molecule of glycerol, two molecules of fatty acids and a phosphate group or simple sugar. आता आपण इथे काय म्हटलेलं आहे की they contain a molecule of glycerol, two molecules of fatty acids and either there is presence of phosphate or there is presence of some simple sugar. Some phospholipids, phosphate present असेल तर phospholipid आणि शुगर प्रेझेंट असेल तर ग्लायकोलिपिड. ओके, सो सम फॉस्फोलिपिड्स कंटेन नायट्रोजिनस ग्रुप अटॅच टू द फॉस्फेट ग्रुप. दॅट पर्टिक्युलर एक्झाम्पल इज लेसिथिन. किंवा हा फॉस्फोलिपिड आहे. फॉस्फोलिपिड आहे म्हणजे काय, फॅटी ॲसिड्स प्रेझेंट आहे, ग्लिसरॉल प्रेझेंट आहे, प्लस फॉस्फेट प्रेझेंट आहे. पण याच्यासोबत जर
त्या तिघांसोबत जर तिथे नायट्रोजिनस कुठला ग्रुप जर प्रेझेंट असेल तर दॅट इज अगेन अनदर एक्झाम्पल ऑफ दिस पर्टिक्युलर फॉस्फोलिपिड. दॅट द एक्झाम्पल इट इज कॉल्ड एज लेसिथिन. द फॉस्फोलिपिड्स हॅव बोथ हायड्रोफिलिक पोलर ग्रुप. Phospholipids have both hydrophilic polar group, हे आहे polar groups, okay, that contain phosphate and nitrogenous group, and hydrophobic non-polar group, हे non-polar groups आहे. म्हणजे हा फॉस्फोलिपिड आहे, हा फॉस्फोलिपिड आहे, याचा हा एक ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप आहे. हा जर फॉर एक्झाम्पल त्याचा हायड्रोफिलिक असेल तर हा तेवढा हायड्रोफोबिक आहे, याला हायड्रोफिलिक हेड म्हणतात, तर याला हायड्रोफोबिक टेल म्हणतात. Okay, so non-polar group that contain hydrocarbon chain of fatty acids. The glycolipids, हे आपण कशाबद्दल बोललो? फॉस्फोलिपिड. आता काय फरक आहे, काय डिफरन्स आहे फॉस्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिड मध्ये? जर दॅट पर्टिक्युलर लिपिड इट कंटेन फॉस्फेट इट इज कॉल्ड एज फॉस्फोलिपिड, अँड दॅट पर्टिक्युलर लिपिड इट कंटेन शुगर इट इज कॉल्ड एज ग्लायकोलिपिड. सो ग्लायकोलिपिड्स कंटेन glycerol, fatty acids, simple sugar like galactose and nitrogenous base. म्हणजे इनडायरेक्टली फॉस्फोलिपिड मध्ये ऍडिशनल काय प्रेझेंट होतं? फॉस्फेट. ग्लायकोलिपिड मध्ये ऍडिशनल काय प्रेझेंट आहे? शुगर. दे आर पॉप्युलरली कॉल्ड एज और कॉमनली कॉल्ड एज द cerebrocytes as they are mainly present in the brain as well as they form the cover over the nerves, that is called as myelin sheath. That is called as myelin sheath. The another third type of this particular lipid, it is called as the derived lipid. It is called as the derived lipid. Derived lipid म्हणजे काय? These are composed of fused hydrocarbon rings and a long hydrocarbon side chain. की यांच्यामध्ये हायड्रोकार्बनच्या रिंग्स प्रेझेंट आहे आणि सोबत हायड्रोकार्बनच्या चेन प्रेझेंट आहे. They include steroids, carotenoids, etc. The examples of this particular derived lipids are the steroids, carotenoids, etc. Carotenoids, they are present in plants. Steroids mainly they are present in animals. तर याच्यातला पहिला टाइप आहे दॅट इज कॉल्ड एज द स्टिरॉइड्स. द एक्झाम्पल ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉमन स्टिरॉइड इट इज कॉल्ड एज द कोलेस्टेरॉल. द कोलेस्टेरॉल इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन ॲनिमल बॉडी. इट एक्झिस्ट फ्री ऑर विथ ईस्टर. की हा कोलेस्टेरॉल जर असेल तर काय प्रेझेंट आहे? डिराइव्ड लिपिड आहे, की ज्या डिराइव्ड लिपिडमध्ये रिंग प्रेझेंट आहे फॅटी ॲसिडची आणि सोबत हायड्रोकार्बन चेन प्रेझेंट आहे. सच इज कॉल्ड एज डिराइव्ड लिपिड. सो आयदर दे आर प्रेझेंट ऑन इन द फ्री फ्रॉम फॉर्म or they are present along with the ester. The example of this particular sterol or steroid, it is the cholesterol. The adrenocorticoids, sex hormones, vitamin D are synthesized from cholesterol. The cholesterol nothing but it is called as a derived lipid, and the various products of this particular cholesterol which are formed inside the body, they are the adrenocorticoids. It is a hormone which is produced by the adrenal gland. Sex hormone. There are various types of sex hormones. For example, testosterone, estrogen, progesterone. They are the examples of sex hormones. Vitamin D is also the product of that particular cholesterol. Cholesterol is not found in plants. Cholesterol हा plants मध्ये दिसत नाही. Plants मधून आपण जर ऑइल घेतलेलं असेल तर आपली बॉडी ते पर्टिक्युलर कोलेस्टेरॉल प्रिपेअर करते. इन प्लांट स्टिरॉइड or sterols exist as phytosterols. Plants मध्ये पण steroids present असतात, but they are called as phytosterols. The plant, हे एक plant आहे. The name of the plant it is called as Dioscorea. Popularly that particular plant it is called as yam plant. Produces a steroid called as a diosgenin. It is called as diosgenin and is used in the manufacture of anti-fertility pills, that is birth control pills. की हे एक प्लांट आहे, त्याला डायोस्कोरिया म्हणतात. या पर्टिक्युलर प्लांट पासून एक स्टिरॉइड मिळते. दॅट पर्टिक्युलर स्टिरॉइड इट इज कॉल्ड एज अ डायोस्जेनिन, अँड दॅट पर्टिक्युलर डायोस्जेनिन विच इज अ ड्रग विच इज ऑब्टेन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर प्लांट विच इज अ स्टिरॉइड, इट इज यूज टू कंट्रोल द बर्थ. इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर डायोस्जेनिन पासून टॅबलेट्स तयार करतात, त्याला पिल्स म्हणतात. आणि हे जर फॉर एक्झाम्पल अँटी फर्टिलिटी सबस्टन्स हा डायोस्जेनिन असेल तर नॅचरली दॅट इज used to control the birth rate, or that is used to control the birth.